अजय इंगोलेंचं स्वागत त्या ठिकाणी डवरे यांनी करावं। कौसर बागवान वहिनी यांचं स्वागत सुप्रिया सुशांत रावळे यांनी करावं। अर्चना पागर वहिनी यांचं स्वागत त्या ठिकाणी सारिका बोडके वहिनी यांनी करावं। बुडक्या की स्वरूप कदम साहेब यांचं स्वागत त्या ठिकाणी भवन साहेब आपण करायचं आहे। तात्या केरकर यांचं स्वागत दिगंबर दिवसे यांनी करावं। सुनील कदम साहेबांचं स्वागत राहुल जाधव आपण करायचं आहे। रत्नेश शिरोळकर साहेबांचं भगवान माझगावकर आपण या ठिकाणी स्वागत करायचं आहे। सतीश जाधव यांचं स्वागत अजय इंगोलेंचं स्वागत या ठिकाणी संयुक्त उपनगर शिवजयंती उत्सव समितीकडून 3.5 लाख शेळणी महापालिकेला प्रदान। संयुक्त उपनगर शिवजयंती उत्सव समिती कोल्हापूर यांच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यंदाही सामाजिक बांधिलकी जपत शेणीदानाचा उपक्रम उत्साहामध्ये पार पडला। समितीच्या वतीनं कोल्हापूर महानगरपालिकेस तब्बल 3.5 लाख शेणींचे दान करण्यात आले। विशेष म्हणजे शेणीदान करण्याचे मंडळाचे हे 10वे वर्ष आहे। माजी स्थायी समिती सभापती व मंडळाचे संस्थापक अध्यक्ष नगरसेवक शारंगधर देशमुख यांच्या हस्ते 3.5 लाख शेणी महानगरपालिकेला प्रदान करण्यात आल्या। पर्यावरणपूरक व पारंपरिक इंधनाचा वापर वाढवण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत असून त्याला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त के मंजुलक्ष्मी या होत्या, तर शिवसेना कोल्हापूर जिल्हा समन्वयक सत्यजित उर्फ नाना कदम हे प्रमुख उपस्थित होते। यावेळी सामाजिक कार्याला चालना देत रक्तदान शिबिराचंही आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमास उपमहापौर अक्षय जरग, नगरसेवक विजय उर्फ रिंकू देसाई, अभिजित खतकर, वैभव कुंभार तसेच नगरसेविका संगीता सावंत, माधवी पाटील, सुरेखा ओटवकर, नेहा तेंडुलकर यांची प्रमुख उपस्थिती होती। संयुक्त उपनगर शिवजयंतीच्या माध्यमातून गेली 10 वर्ष अतिशय चांगला उपक्रम लोकवर्गणीतून केला जातो। आता एक मी या ठिकाणी लोकवर्गणी एका व्यक्तीने दिली। ती व्यक्ती म्हणजे सायकलवरून उदबत्ती विकणारी व्यक्ती। प्रत्येक वर्षी 8 ते 10 हजार शेणी तो व्यक्ती देतो। म्हणजे लोकांच्या मध्ये जागृती आहे। अशा लोकांच्या मधून अतिशय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लोकांचा अतिशय चांगला प्रतिसाद आहे आणि नक्कीच येणाऱ्या भविष्य काळामध्ये अखंड कोल्हापूर शहरातून सर्व तरुण मंडळ असतील, सर्व सामाजिक संस्था असतील यांच्या माध्यमातून हा महानगरपालिकेला एक चांगलं योगदान राहील।